आहे, हे न्यायालयांनी म्हटलं आहे. न्यायालयात म्हटलं आहे, न्यायालयाने म्हटलं आहे. जे पीएमएलए कोर्ट आहेत, त्या पीएमएलए कोर्टात जे ईडीनी कागदपत्र पुरावे दिले, सदानंद कदम वर चार्जशीट झाली, 11 महिने जेलमध्ये होते. सर्वोच्च न्यायालयाने ही चार्जशीट रद्द नाही केली, फक्त जामिनावर सोडलं. मग तिथे का अनिल परब बोलले नाही? मीडियामध्ये रोज कागद दाखवतात, तर हा कागद पण दाखवा ना. या कागदात जे न्यायालयात पीएमएलए कोर्टात ऑर्डर मध्ये त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट किरीट सोमय्या देत असेल, भले ना किरीट सोमय्याला जगाला देतो, पण हे डॉक्युमेंट आता पुरावे न्यायालयात दिले गेले. त्यात त्यांनी लिहिलं आहे, श्री अनिल परब also paid property tax. Sri Anil Parab paid property tax of rupees 46,806 at the rate of rupees 1.25 square meter on the property and tried to legitimize the resort. आणि त्यात पुढे हेही म्हटलं आहे की ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किंवा झालेला खर्च 10,20,38,000 आहे. हे चार्जशीट आहे, हे न्यायालयाने दिलेला ऑर्डर मध्ये आहे, अटॅचमेंट ऑर्डर मध्ये आहे. मी तो त्याचा भाग वाचतो. As per the PMLA Act 2002, the land is valued rupees 2,73,91,000. 2,73,91,000. For which illegal permission was acquired for conversion into non-agriculture. Value of the resort, that is 7,46,47,000. The land and resort value is 10,20,38,000. आणि हा पैसा कुठेही कागदात डॉक्युमेंट मध्ये न अनिल परबचा न सदानंद कदमचा, दोन्ही अकाउंट मध्ये हे रिसोर्टचा हा एवढा जो पैसा आहे तो दाखवण्यात आलेला नाही. मान्यवर अनिल परब यांनी आपलं अनिल परब यांनी जे आपलं इलेक्शनचं एफिडेव्हिट 2018 मध्ये भरलं, त्या इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये हे 1 कोटी अनिल परबनी 2018 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एफिडेव्हिट दाखल केलं. त्या एफिडेव्हिट मध्ये अनिल परबनी लिहिलं आहे, रुपये 1 कोटी विभाग साठेला दापोली मुरुड दापोलीचा जमिनीसाठी पेमेंट केलं. अनिल परबनी दिलेलं आहे. अनिल परब म्हणतात माझा आणि रिसोर्टचा काही संबंध नाही, कारवाई सदानंद कदमवर. आता बनवा बनवी आणि फसवाफसवी बंद करा. सदानंद कदमनी सांगितलंय, सदानंद कदमनी सांगितलं की हा रिसोर्ट जो आहे तो मी अनिल परब कडून 27 जानेवारी 2020 हे सदानंद कदमचं पत्र आहे. 27 जानेवारी 2021 त्यात त्यांनी लिहिलं आहे
मी सदानंद गंगाराम कदम आपणास कळवू इच्छितो की मौजे मुरुड येथील गटक नंबर 446 मधील मालमत्ता क्रमांक 1074 म्हणजे रिसॉर्ट ही पूर्वी अनिल दत्तात्रेय परब यांचे नावे दाखल असून सदरील मौजे मुरुड येथील गट नंबर 446 मधील मालमत्ता क्रमांक 1074 ही मी खरेदी केली आहे, तरी माझ्या नावाने करावी. खरेदी खत व नोंदणी शुल्क जे 30 डिसेंबर 2020 रोजी भरले त्याची प्रत सोबत देत आहे. म्हणजे सदानंद कदमनी अनिल परब करून 2021 जानेवारी मध्ये रिसोर्ट विकत घेतला. आता रिसोर्टचं तोडकाम सुरू आहे. परब महोत्सव सध्या त्याचा ताबा सदानंद कदम कडे आहेत, म्हणून कोर्टाने सदानंद कदमला सांगितलं. परंतु जे गुन्हे जे दाखल झालेले आहेत, 4 FIR दाखल झालेले आहेत. 4 FIR क्रमांक 177 दिनांक 8/11/2022, FIR क्रमांक 178 ही जी 177 आहे ती IPCच्या अंतर्गत आहे. सेक्शन 420. ही जी 178 आहे ती जी आहे MRTP ऍक्ट